कसं त्याची प्रोसिजर बदललेली आहे. मग तो ही जेव्हा गोष्ट मान्य करत नव्हता तर तेव्हा मी त्याला एका दुसऱ्या व्यक्तीने ही गोष्ट सांगितली, आमच्या एका मोठ्या बंधूनं. तेव्हा त्याला थोडा विश्वास वाटला. मग त्यानं मला परत हे केलं, का रे म्हणे हे हा असं असं सांगत होता. म्हटलं बिलकुल सत्य आहे. मग म्हणे यातली सत्यता काय पडताळणी करायची ते यासाठी त्यांनी काय केलं की मुंबईवरून डायरेक्ट मेरठच गाठलं. नाही, पहिले तो मी गेली होती, मला बोलवलं होतं. हां सॉरी, मामीचा एक कॅम्प तिकडे कोकणामध्ये झाला होता. तेव्हा यांना ह्या मामी आमच्या घरी गेल्या होत्या गजाननभाऊकडे. मग त्यांना ते पटलं की बाबा आता जे टीचर्स आहेत तेच आपल्याला जर सांगतात तर मग याच्यामध्ये कुठंतरी हे आहे. मग त्यांनी काय केलं की मेरठ गाठलं. मेरठ गाठल्यानंतर त्यांनी ते मेरठ म्हणजे आपल्या तपसेवा सुगरीचं हेडक्वार्टर आहे. तर इथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा या ठिकाणी हे खरंच सत्यता आहे आणि प्रोसिजर कशा आहेत काय आहेत त्या सगळ्या त्यांनी ॲडॉप्ट केल्या. नंतर त्याच्या ज्या 16 गोळ्या होत्या त्या 16च्या 16ही गोळ्या मी त्याला पहिले सांगितलं होतं बंद होतात, पण त्याला विश्वास वाटत नव्हता. त्याला असं वाटलं एखादी थायरॉईडची बंद होईल. थायरॉईड BP शुगर टोटली गोळ्या बंद झाल्या. मग काय झालं की त्याच्या चेहऱ्यात फरक पडला. आता ॲज अ एज ऑफ 65 आपला चेहरा कसा होतो आणि तो अधिकारी होता मोठा. त्याचा चेहरा एवढा क्लीन झाला. म्हटल्यावर तो स्मार्ट दिसायला लागला. म्हटलं असं वाटतं की रिटायरमेंट बाकी आहे की काय, अजून एवढा क्लीन कसा काय झाला. तुमच्या चेहऱ्यावर जे डाग वगैरे असतात ना, आता नॉर्मली कसं असतं की साधारण लेडीजला सौंदर्याचं थोडंसं हे असते, काळजी असते. परंतु आपण मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये खूप चेहरा हे करायसाठी ब्युटी पार्लरला जातो. काही जायची गरज नाही. तुमचा ज्यूस तुमचं सगळं क्लीन करून देते. तुमच्या चेहऱ्यावरचे डाग वगैरे सगळे काढते. तुमचं फिजिकल फिटनेस जे असते तो तुम्हाला नॉर्मल स्टेजमध्ये आणते. तुमचं वेटही कमी होते. तुमची एनर्जी वाढते आणि तुमच्या शरीरामध्ये व्याधी जर असल्या तर तुमच्या चेहऱ्यात त्या दिसतात. तुमची कधी भेट झाली एखादा दुःखी चेहरा पाहायला लक्षात येईल याला काहीतरी बिमारी आहे. पण तुम्ही हा कॅम्प करून जाल ना तर तुम्ही आनंदाने हे व्हाल की जसं की आपण आता मागं गेलो का रिव्हर्टमध्ये, आपल्या लाईफमध्ये रिव्हर्टमध्ये जाण्याचा चान्स या कॅम्पमध्ये आहे. 50चे लोक जे आहेत ते 40शीत जातात, 40चे 30मध्ये जातात आणि खरोखर याचा कॅम्पचा ॲडव्हान्टेज आहे. एनर्जी तेवढी तुमच्यात येते. फक्त ह्या इथं ज्या तुम्हाला ज्या काही प्रिकॉशन्स सांगितलेल्या आहेत त्या मात्र पक्क्या लाईफटाईम हे करा. आणि तुमचं आयुष्य तुम्हाला कधी जायचं वर हे तुम्ही ठरवायचं. तुमची बिमारी नाही ठरवत, हे तुम्ही आपण ठरवू शकतो.